नमस्कार मंडळी. दिवस उगवला की आपली कामं चालू होतात. आलोय मळ्यामध्ये, मोटर चालू केली. मकाचं पाणी अजून काय संपलेलं आहे. आणि गणेश उत्सव चांगल्या थाटामाटा सगळ्यांचा चालू आहे जोशमध्ये. आणि गावाकडं म्हटलं की कसं होतं, मिरवणूक ज्यावेळी असते, मिरवणुकीला डॉल्बीवरती वगैरे असं नाचतात पोरं. दुसरं म्हणजे अनंत चतुर्थी दिवशी ढोल ताशे, अजून काय म्हणतात त्याला, हलगी लेझिम जे खेळ असतात, ते खेळ अनंत चतुर्थी दिवशी भेटत नाहीत. आणि ते अगोदरच बुक केलेले असतात कोणी तर. आणि जर आपल्याला करायचं असेल तर जास्त पैसे देऊन अगोदर बुक करावं लागतात त्याला. मग आमच्या गावाकडं तर डॉल्बी लावून, मोठे स्पीकर लावून पोरं त्याच्या पुढं नाचतात. आणि विसर्जनाच्या वेळी आणि ते स्पीकरवाले पण भरपूर घेतात पैसे त्याला. मग मुलांना एक असा सल्ला दिला की बाबा, स्पीकरवाल्यांना एवढं पैसे देण्यापेक्षा आपण जर लेझिम, हलगी, असे ढोल जर आणले आणि स्वतःच वाजवायचं आणि स्वतःच नाचायचं म्हणलं तर ते बरं दिसेल जरा. आणि ते बघण्यासाठी खास दुसरी जे असतात पाहण्यासाठी माणसं खास बघण्यासाठी येतील. आणि ही डॉल्बीचा आवाज मोठा कर्कश आवाज असल्यावर शक्यतो कोणत्या डॉल्बीजवळ कोण थांबत नाहीत. विसर्जनाला कोण जास्त माणसं थांबत नसतात. मग जी मुलं आहेत, कार्यकर्ते आहेत, तेवढेच फक्त तिथं थांबतात. मग सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आता लेझिम घेऊन यायचं. मग लेझिम एक 40-50 लेझिम एक पहिल्यांदा आणूया म्हणले. आणि संध्याकाळी ज्यावेळी आरती वगैरे होती 8:30-9 वाजता जेवण करून या म्हणून सांगितले. 11-11:30पर्यंत जरी प्रॅक्टिस केलं तर अजून 7-8 दिवस बाकी आहेत विसर्जनासाठी. 5-7-8 दिवसात बऱ्यापैकी म्हणजे 2-3 स्टेप काय असतील ते, आता कोणाला काही त्यातलं येत नाही लेझिममधलं, पण लेझिममधले जे येतात ते 4-5 जण आहेत ते स्टेप शिकवतील. आणि विसर्जनाच्या वेळेस मग डॉल्बी पण राहील आणि हलगी आणि लेझिम ते सुद्धा राहील. आणि मिरवणुकीला थोडी शोभा येईल. मग त्याच्यासाठी आता दारं झाली की 11-11:30 वाजता आता लेझिम आणायला जाणार आहे. मग लेझिम आणलं की तुम्हाला संध्याकाळी मी दाखवतोच प्रॅक्टिस कशी चालू असते, कशी करायची काय. हे अजून आम्ही पण काय ठरवलं नाही. त्यांना फक्त सांगितलं 9-9:30 वाजता या, प्रॅक्टिस चालू होईल. मग कसं होईल, कोणाला येईल कोणाला नाही अशी भरपूर असणार आहे ती. आणि जुनी माणसं जी आहेत त्यांना येणारे जे आहेत ते पण त्यात सामील होणार. एकदा चालू झाले की ते ठेका धरायला चालू करतात लगेच. चला मग संध्याकाळी तुम्हाला दाखवतो मी लेझिमचं. तोपर्यंत आपण बघू दार धरून नंतर.
एक तुडली आधीच कोचीनं. एक तुडली. कोणी पोरांनी तुडली नाही, पण कोचीने तुडली वर. शेतातने गोगलगायचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तुम्हाला रस्त्यावरनं वगैरे जरी जाताना बघितलं तर गोगलगाय भरपूर असते ते. आणि काही जण विचारत होते किंवा सांगतात की आमच्या पिकाला गोगलगाय लागली तुमच्याकडे गोगलगाय आहे का. आता मकावरती आता ती आळी असते, उंट आळी, आळी लागली म्हणतो आम्ही, पण गोगलगायचं काय प्रकार आपल्याला काय माहीत नव्हता. तो गोगलगाय तर असायचे, पण असे पिकाचं काय नुकसान करेल असं काय आपल्याला काय वाटत नव्हतं. पण आता असंच बसलेलो होतो, तुम्हाला दाखवतो गोगलगाय कसे नुकसान करते ते. मकाची दारं चालू होती, चालू असतानाच गोगलगाय तुम्हाला दाखवत कसं आहे. वैकणीस किती खाल्ले बघा, 2 गोगलगाय आहेत आतमध्ये, 2 गोगलगाय आहेत बघा. म्हणजे नुकसान गोगलगाय पण नुकसान करते. की मी पहिल्यांदाच बघतोय नुकसान करायला आलेलं. असं म्हणजे वाटत नव्हतं की गोगलगाय आपल्याला काय त्रास देत असेल. आणि पावसाळ्या आत्ता ह्या वातावरणात गोगलगाय भरपूर आहेत. आणि असं जर नुकसान करायला लागलं तर ह्याच्यावरती पण आपल्याला आता काहीतरी उपाय बघायला लागेल. तर काही एक ठिकाणी आपल्याला सापडले, अजून किती ठिकाणी वर झाडावरती पण त्या ताटावरनी पण असतात, कणसावर पण असतं. पण आतमध्ये जाऊन असं एवढं नुकसान करेल असं काय वाटत नव्हतं. पण नुकसान करतात बरं का गोगलगाय पण. 10:15 तर लेझिमचं प्रॅक्टिस चालू आहे बघा. ते आणि परी दोघं पण आले. एक नंबर.